एकदा एक मूर्तिकार जंगलातून जात असतो. तिथे त्याला एक दगड दिसतो. तो आपली हातोडी घेतो आणि त्या दगडावर मारणार असतो. तोच दगडाचा आवाज येतो की मला मारू नका, मला मारू नका. पुन्हा जेव्हा तो मूर्तिकार हात वर उचलतो तेव्हा तो दगड परत म्हणतो, नाही, हे माझ्याकडून होणारच नाही. त्यानंतर तो मूर्तिकार तो दगड सोडून देतो आणि दुसरा दगड घेतो आणि हातोडा मारू लागतो. एक हातोडा, दुसरा हातोडा, असं करत करत तो दगड मारतच जातो आणि त्यातून सुंदर अशी देवाची मूर्ती तयार करतो आणि तिथून निघून जातो. थोड्या वेळाने गावकरी तिथून जात असतात. त्यांची नजर त्या मूर्तीकडे पडते. ते म्हणतात, ही देवाची सुंदर मूर्ती आपण गावात घेऊन जाऊ, तिथे एक मंदिर तयार करूया. ते मूर्तीला घेऊन जातात. गावामध्ये एक सुंदरसं मंदिर तयार करतात आणि पूजा करू लागतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नारळ फोडायला इथे दगडच नाही. त्यासाठी दगड पाहिजे ना. एक गावकरी पुन्हा त्या ठिकाणी जातो आणि त्याच जागेवरून तो दुसरा दगड घेऊन येतो आणि त्या दगडाला मंदिराच्या बाहेर ठेवून देतो. लोक रोज येतात, त्या दगडावर नारळ फोडतात, प्रसाद देवाच्या पायथ्याशी ठेवतात आणि दर्शन घेऊन घरी जातात. हे असं रोजच चाललं असतं. मग एक दिवस तो दगड खूप इरिटेट होतो आणि देवाला आवाज देतो. म्हणतो, अरे देवा, मला रोज नारळाकडून जखम मिळते आहे. माझ्यासोबत दररोज खूप वाईट घडतं आहे. माझं नशीब एवढं खराब का आहे? मग तो दुसरा दगड जो मूर्ती बनला आहे, ज्याची लोक पूजा करतात, तो म्हणतो की जो कोणी आपल्या आयुष्यात थोड्या अडचणी सहन करू शकत नाही, ज्यांच्यामध्ये सेल्फ कंट्रोल नाही, जो स्वतःच्या कम्फर्टला सोडू शकत नाही आपल्या भविष्यासाठी, त्याच्यासोबत असंच होतं. मित्रांनो, हा वर्षाचा एक्झॅक्टली तो वेळ आहे ज्यावेळी प्रत्येक जण आपल्या आयुष्याला बदलण्याचा विचार करत असतात आणि ध्येय ठरवतात, काही गोल निश्चित करतात. कुणी आपल्या करिअर संबंधी गोल ठरवतं, तर कुणी वेट कमी करणं, कुणी विचार करत आहे पैसा कमविण्याचा, कुणी विचार करत आहे पैसा वाचविण्याचा. फक्त वर्ष बदलल्याने किंवा डेट बदलल्याने आपलं आयुष्य बदलू शकेल? या वर्षी हे सगळं अचीव होऊ शकेल की काही हातोड्यांना घाबरून आपण तिथल्या तिथेच राहून जाऊ? वर्ष नवीन आहे, पण जर आपणच जुने राहिलो तर काहीच शक्य नाही. हे आपण खूपदा केलंय. या वर्षापासून, या महिन्यापासून, या बर्थडे पासून, या आठवड्यापासून. परंतु तारीखच बदलत आहे, आम्ही नाही. आणि एक गोष्ट सांगू, आम्हाला बदल तर हवा आहे, परंतु आम्हाला बदलायचं नाही. पुन्हा सांगते, आम्हाला बदल हवा आहे, परंतु आम्हाला बदलायचं नाही. वी वॉन्ट चेंज, वी डोंट वॉन्ट टू चेंज. आम्ही रोज सकाळी उठत आहोत, सेम हॅबिट, सेम थॉट, सेम ऍक्शन सोबत, सेम गोष्टी सोबत झोपी जातो आणि रोज तेच हॅबिट, थॉट, ऍक्शन रिपीट करतच आहोत. यात काहीच बदल नाही आणि विचार करत आहोत की लाईफ मध्ये एक मोठा चेंज यावा. आम्हाला बदल हवा आहे, पण आम्हाला बदलायचंच नाही. चेंज हेच तर अवघड आहे. गोल सेट करणं सोपं आहे, रेझोल्यूशन करणं सोपं आहे. विशिंग इज इझी, ड्रीमिंग इज इझी. चेंज, बदल, हाच तर खरा सगळ्यात मोठा हातोडा आहे. नवीन वर्ष असो अथवा वर्षाचा कोणताही दिवस, फक्त गोल सेट करून काहीच होणार नाही. ध्येय ठरवा, ध्येयासोबत मार्ग ठरवा. का मला हे काम करायचं आहे, का मला हे काम करायचं नाही, हे तुम्ही आधीच ठरवायला हवं. तुमच्या घराच्या छतावर कुठलं एखादं छिद्र आहे, परंतु तुम्हाला त्याबद्दल माहीतच नाही, तर तुम्ही ते ठीक कसं करू शकाल? एकतर एखाद्या दिवशी तुमच्या ते सहजच नजरेस पडेल, किंवा तुम्हाला तेव्हा कळेल की इथे एक छिद्र आहे. किंवा दुसरा मार्ग आहे की घराच्या छतावर जाऊन पाहावं लागेल की कुठे काही प्रॉब्लेम तर नाही ना, कुठं होल तर नाही ना, कसं घर नेहमी मजबूत राहील याकडे आपलं लक्ष असायला हवं. आपले स्वप्न
फक्त इच्छांवर नका बनवू, तर स्वतःच्या जिम्मेदारीवर, स्वतःच्या जोरावर बनवा. बघा, तुमच्या आयुष्यात असा छोटासा कोणता विचार आहे जो आजच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडविण्यासाठी मदत करेल. एक छोटासा बदल. काही दिवसांनी तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती पुढे निघून गेला आहात. तुम्हाला हे लक्षात येईल की एक बदल तुमच्यामध्ये आलाय. छोट्या छोट्या सवयींमुळे तुम्ही मोठ्या मोठ्या रिझल्ट पर्यंत पोहोचतात. आजपासून, आत्तापासूनच तुमच्या आयुष्यामध्ये छोट्या बदल करायला सुरुवात करा. छोट्या छोट्या सवयी लावा. या छोट्या छोट्या बदलांमध्येही कॉम्प्रोमाइजेस असतील, सॅक्रिफाइसेस असतील. बेडवर पडून राहणं खूप सोपं आहे, परंतु डिसिप्लिन पाळणं तितकंच अवघड आहे. वेळ न पाहणं खूप सोपं आहे, परंतु वेळेत सगळं करणं खूप अवघड आहे. पण हेच छोटे छोटे चॅलेंज घेणं सुरू करा. कधी तुम्ही फेल व्हाल, कधी तुम्ही यशस्वी व्हाल, कधी काही गोष्टी अचीव कराल, काही गोष्टींमध्ये अडचणी पण येतील. पण काही दिवसांनी जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा स्वतःवर प्राऊड फील होईल, हे मात्र नक्की. एक दिवस तुम्हाला तुमच्यावर प्राऊड फील होईल, कॉन्फिडन्स वाढेल. हे छोटे छोटे रोजचे बॅटल्स म्हणजेच त्या मूर्तिकाराने मारलेले हातोडे आहेत, जे तुमच्यावर आज पडत आहेत, पण तुमचे सौंदर्य वाढवत आहेत, तुमची किंमत वाढवत आहेत. हे छोटे छोटे बदल अवघड तर आहेत, पण न बदलणं हे सर्वात जास्त घातक आहे. तुमचे छोटे छोटे हे बदल तुमच्या मोठ्या यशाचं कारण बनत आहे. जर बदल हवा असेल तर आज आणि आत्तापासूनच तुम्हाला बदलावं लागेल. मग करूयात बदलाला आजपासूनच सुरुवात. जीवन एक रंगमंच या परिवारातर्फे सर्वांना येणाऱ्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात एका छोट्याशा बदलासोबत आपण नक्कीच करूया मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खूप जास्त नॉलेजेबल आहे याची मला खात्री आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पुढच्या वर्षातही मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल व्हिडिओज सोबत. तोपर्यंत पाहत रहा, ऐकत रहा जीवन एक रंगमंच.